आज जागतिक महिला दिन। महिला सगळ्याच क्षेत्रात अग्रेसर आहेतच आणि त्यात आज आपण मुंबईतील जीवनवाहिनी म्हणजेच लोकल रेल्वे सक्षमतेने सांभाळणाऱ्या महिलांशी आज एनडीटीव्ही मराठीने संवाद साधलाय। विशेष म्हणजे मुंबईतील पहिली महिला वेल्डर राजूबाई तळेकर या आहेत आणि मुलुंड स्टेशनची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असलेल्या स्टेशन मॅनेजर ममता कुलकर्णी आहेत। या सगळ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रतीक गणकवार यांनी। बघूया। आज महिला दिन आहे आणि महिला दिनानिमित्त आपण काही विशेष महिलांसोबत बातचीत करणार आहोत। माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की लोकल जे आपण बघतो की मुंबईची जीवनवाहिनी आहे, त्या जीवनवाहिनीमध्ये करोडो प्रवाशांचा प्रवास जो आहे तो सुकर करण्यासाठी विविध पदांवरती महिला ज्या आहेत त्या कार्यरत आहेत। आपण बघतोय टीसी आहेत, वेल्डर आहेत कारशेडमधल्या आणि स्टेशन मॅनेजर स्वतः खुद्द आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी। त्यांच्या जीवन कसं असतं हे रेल्वेमध्ये आपण त्यांच्याकडून ते जाणून घेणार आहोत। त्यांना काय काय आव्हानं येतात आणि महिला म्हणून त्या किती सक्षमतेने हे स्टेशन चालवतात आपण त्यांच्याकडून बातचीत करून हे जाणून घेणार आहोत। मॅम, कशा पद्धतीचा अनुभव आहे आपला? आपण स्टेशन मॅनेजर आहात, कसं नेमकं हे सर्व हाताळावं लागतं? हां, आणि माझ्या पॉझिटिव्ह नेगेटिव्ह दोघी अनुभव आहे आणि आम्हाला सिग्नल आणि ट्रॅक चेंज करण्यापासून पब्लिक डिलिंग TPRO सगळं बघावं लागतं। क्लिनिनेसपासून किंवा काही पब्लिकचे भांडण झाले, कोणी आजारी पडला त्यांना हेल्प द्यायची। रेल्वे म्हटलं की तिकीट चेकर हे येत असतात आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी या महिला देखील आहेत तिकीट चेकर। कसं तुम्ही ओळखता कोणाकडे तिकीट नाही आहे? अनेक तुम्ही दिवसभरामध्ये आपण बघितलं लोकलला हजारो पॅसेंजर येत असतात, लाखो पॅसेंजर येत असतात, त्यामध्ये अनेक जण भांडणंही होतं त्यांच्यासोबत, दिवस एकदम क्लिष्ट असतो। कशा पद्धतीने तो दिवस हाताळतात? आम्हाला आता सवय झाली रोजची भांडण्याची। कारण कसं आहे सर, जर भांडणं नाही केली तर 5 ते 10% पब्लिक असे भेटतात की पैसे आनंदाने भरतात, नाहीतर काहीतरी बहाणे वगैरे सांगतात आणि एवढी ट्रेनला गर्दी असते की हर पॅसेंजरला तिकीट विचारणं पॉसिबल नाही आहे। मग एक अभ्यास झालेला आहे सर, इतक्या वर्षाचा अभ्यास आहे कसं विचारायचं तिकीट, कोणाला विचारायचं। पूर्ण समोरचे जे ट्रेनमधून उतरतात त्यांच्या नजरेकडे फक्त बघितलं ना की TC बरोबर ओळखतात की कोणाकडे तिकीट नाही कोणाकडे नाही। मग त्यांना त्यांच्या पद्धतीने आपण डील करायचं। जर भांडखोर असेल तर थोडंफार भांडावंही लागतं सर, प्रेमाने भरत असेल प्रेमाने भरतं। काहींची मजबुरी पण असते की खरोखर कोरोनाच्या काळात मी बघितलं की अशा लेडीज रोज यायच्या, तर मी म्हटलं फाईन भरावा लागेल। बोलल्या मॅडम आता रोज फाईन? तर म्हटलं हो द्यावा लागेल। का? तुम्ही का नाही देणार? बोलले मॅडम वर्किंग म्हणजे गाड्यांचं टाईम 11 नंतर काहीतरी ठेवलेलं आहे, पण आमचे ऑफिसर आमचे मालक वगैरे 10ला कामावर जातात, आम्हाला बिना तिकीटशिवाय पर्याय नाही आहे ना। मग तीही सिच्युएशन आम्ही समजून घेतो की बिना तिकीट येण्यामागचं कारण काय, आणि तशा पद्धतीने सर आता जवळजवळ 20 वर्ष झालं वर्किंग करतो, भरपूर अभ्यास झालेला आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली, चांगली कामगिरी करता तुम्ही। आपण बघितलं विविध पदांवरती या महिला आहेत रेल्वेमध्ये आपण बघितलं तर रोजच्या 1 करोडपर्यंत प्रवासी जे आहेत ते येत असतात आणि त्यांना या डील करतात। आपण बघितलं का विविध पदांवरती या महिला कार्य करतात। आजच्या महिला दिन विशेषमध्ये आपण त्यांच्याशी बातचीत केली आणि आपण बघितलं की त्यांच्या कामातली किती आव्हानं आहेत, मात्र तरी त्या सक्षमतेने हे काम पूर्ण करतायत। कॅमेरा पर्सन प्रल्हाद सह प्रतीक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।